वाल्मिक कराड रुग्णालयात दाखल. सरकारी रुग्णालयाच्या आयसीयू मध्ये वाल्मिक कराडचा उपचार सुरू आहे. काल रात्री अचानक 12 वाजताच्या सुमारास पोटदुखी आणि अस्वस्थतेमुळे वाल्मिक कराडला बीड जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या त्याच्यावर आयसीयू मध्ये उपचार सुरू आहे. रुग्णालयात दाखल झाल्यानंतर त्याची सोनोग्राफी, मधुमेह आणि रक्तदाबाची तपासणी करण्यात आली. बुधवारी मध्यरात्री बीडच्या कारागृहातून त्याला बाहेर काढून रुग्णालयात हलवण्यात आले. वाल्मिक कराडला महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम मकोका अंतर्गत अटक करण्यात आली आहे. मकोका अंतर्गत किमान 180 दिवसांपर्यंत जामीन मिळत नाही. त्यामुळे पुढील 6 महिने कराडला तुरुंगात राहावे लागणार आहे. कराडला न्यायालयीन कोठडीमध्ये ठेवण्यात आले असून तपासासाठी सीआयडीला गरज भासल्यास न्यायालयाच्या परवानगीने चौकशी केली जाऊ शकते. या न्यायालयीन सुनावणीमध्ये महत्त्वाचे मुद्दे म्हणजे वाल्मिक कराडचा जबाब, मकोका कलम 18 अंतर्गत कराडचा जबाब नोंदवण्यात आला. दुसरा म्हणजे पुरावे नष्ट करण्याचा गुन्हा. आरोपी विष्णू महादेव चाटे आणि महत्त्वाचा पुरावा असलेल्या मोबाईल गहाळ केल्याने त्याच्यावर पुरावे नष्ट करण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास यंत्रणांनी गुन्ह्यातील साक्षीदारांचे जबाब नोंदवले आणि अन्य महत्त्वाचे पुरावे निष्पन्न करण्याची गरज असल्याचे न्यायालयात स्पष्ट केले. तपास सुरू ठेवण्यासाठी 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी वाल्मिक कराडला सुनावण्यात आली आहे. तपास अधिकाऱ्यांनी न्यायालयात मांडले की गुन्ह्यातील साक्षीदारांचे जबाब आणि अन्य महत्त्वाचे पुरावे गोळा करणे बाकी आहे. आरोपींच्या सहभागाचा तपशील आणि गुन्ह्यातील इतर महत्त्वाच्या गोष्टींचा शोध घेणे आवश्यक असल्याने तपास अधिकाऱ्यांनी वेळ आणि अधिकार देण्यात आले आहे. वाल्मिक कराडवरील गुन्ह्याचा तपास प्रगतीपथावर असून पुढील काही दिवसात तपासात अधिक महत्त्वाचे खुलासे होण्याची शक्यता आहे. तुम्हाला संपूर्ण घटनेबद्दल काय वाटते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि जर व्हिडिओ आवडला असल्यास सत्य पे सत्य YouTube चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका. धन्यवाद.